फ्युचर जनरली हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड 9 महिन्यानंतर डिलिव्हरी कव्हर देणारी, क्लेम न घेतल्यास पुढील हप्त्यास 80% डिस्काउंट देणारी, कमीत कमी हप्त्यात जास्तीत जास्त सुविधा देणारी, त्याचबरोबर सासवड, जेजुरी, पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी. अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स 98 22 32 68 44. रोल. आज माझ्याबरोबर आमचे केशव उपाध्यायजी, नवनाथ बन या ब्रीफिंगसाठी आणि पत्रकार परिषदेसाठी आपल्यासमोर आम्ही आलो आहोत. विशेषतः या पत्रकार परिषदेचा गाभा 2 दिवसीय दिल्लीला जी भारतीय जनता पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आणि पदाधिकारी बैठक झाली, त्या बैठकीतला इतिवृत्त आणि आवश्यक त्या गोष्टींची संपूर्ण माहिती दुसरा गरीब कल्याण या विषयावर माननीय पंतप्रधान ठराव झाला. प्रकाश नड्डाजी यांना जून 2024 पर्यंत मुदतवाढ देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलं. एकमुखी ठराव संमत झाला आणि त्यातून येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुका या माननीय नड्डाजींच्या अध्यक्षतेखालीच आता होतील यावर शिक्कामोर्तब झालेली आहे. ज्या 3 राज्यांच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये माननीय मोदीजींच्या नेतृत्वातील सरकारला पसंती आणि माननीय मोदीजींच्या नेतृत्वाबद्दल जनतेच्या मनातलं आकर्षण पुन्हा स्पष्ट झालं. गुजरातच्या निवडणुका हे हिंदुस्थानमधल्या निवडणुकांमधलं एक शोध प्रबंध लिहावा अशा स्वरूपाच्या निवडणुकीचं हे आयडियल केस आहे. एक सरकार 7 वेळा निवडून येतं, 27 वर्ष सलग निवडून येतंय आणि मग 7व्या टर्मलाही मतदान होतंय, तर जनतेच्या मनात सकारात्मक 53% मतदान हे मोदीजींच्या आणि भाजपच्या बाजूने झालेलं आहे. इतिहासातील हा सगळ्यात मोठा विजय आहे आणि त्याचं सगळं व्हर्टिकल्स जर आपण केलं तर वेगवेगळ्या विषयातली सुद्धा विशेषत्व जाणवतात. जसं आदिवासी आरक्षित 27 जागा गुजरातमध्ये आहेत, त्यातल्या 23 जागा भारतीय जनता पार्टी जिंकली. SC ST आमच्या समाजाला राखीव असलेल्या 13 जागा आहेत, त्यापैकी 11 जागा भारतीय जनता पक्ष जिंकला. आणि अँटी इन्कम्बन्सी हा काही शब्द असतो ना, तो मोदीजींच्या नेतृत्वाला आणि भारतीय जनता पक्षात गुजरात लागलाच नाही. खरं तर प्रो इन्कम्बन्सी अशा स्वरूपाचं मतदान 53% सामान्य जनतेने केलं. हिमाचलमध्ये सुद्धा 1% फरक आहे. खरं तर हिमाचलचं राजकारण आपण बघितलं तर लक्षात येईल, सत्ताधाऱ्यांच्या विरोधात विरोधी पक्षाला एकतर्फा मतदान पडतं आणि मग परत पुढच्या वेळेला विरोधी पक्षाकडून अन्य पक्षाकडे जाताना निवडून येणाऱ्या पक्षाला एकतर्फा मतदान पडतं. पण हिमाचलमध्येही जवळजवळ मतदान झालं. गणितीशास्त्रात हा पराभव आम्ही मान्य केला किंवा झाला. विरोधकांच्या नकारात्मक राजकारणाला जनतेने नाकारलंय हे त्या ठिकाणी दिसतं आणि म्हणून सातत्याने मोदीजींवर टीका करणं, गरीब कल्याणच्या योजनेंवर टीका करणं, आंतरराष्ट्रीय स्वरूपावर भारताची मजबूत प्रतिमा होते या विषयावर टीका करणं, किंबहुना G20 देशाचं नेतृत्व भारताकडे आलंय या विषयावर टीका करणं
करोनाच्या काळात केलेल्या सेवेच्या माध्यमाच्या विषयावर विरोधकांनी टीका करणं आणि आर्थिक परिस्थिती जगात मंदीची असताना जगात सर्वकडे करोनाच्या पार्श्वभूमीवर आणि मग रशिया आणि युक्रेन युद्धामध्ये जी परिस्थिती जगात आर्थिक स्थिती निर्माण झाली आहे त्यात भारत मजबूत उभा राहतोय तरी त्याच्यावर टीका करणं, या सगळ्या विरोधकांच्या प्रचाराला जनतेने नाकारलंय. आणि तेच आपल्याला दिसतं, केवळ राजकीय पटलावर जनतेने मतदानातून नाकारलं तर आहेच, पण सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नहीं. आणि त्यामुळे सत्याची बाजू सर्वोच्च न्यायालयापर्यंत सुद्धा विरोधक हरले दिसत आहे. आणि म्हणून राफेलच्या वेळेचा प्रचार असेल, पेगासिसच्या प्रकरणात असेल, सेंट्रल विस्टाच्या प्रकरणात असेल, नोटबंदीच्या प्रकरणात असेल, खोटा प्रचार विरोधकांनी केला. न्यायालयापर्यंत प्रकरणं गेली आणि न्यायालयामध्ये सुद्धा धूळ खावी लागली. सत्य हे तावून सलाखून अजून उजाळून निघालं हे त्या ठिकाणी स्पष्ट येत आहे. येत्या वर्षभरामध्ये त्रिपुरा, मेघालय, नागालँड, कर्नाटक, मिझोराम, तेलंगणा, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या 9 राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. आणि त्या 9 राज्यातल्या निवडणुकांच्या संदर्भामध्ये माननीय राष्ट्रीय अध्यक्ष नड्डाजींनी पूर्ण व्यूहरचना, मार्गदर्शन आणि त्याबद्दलची कारवाई ही विजयाकडे आम्ही कसं जाऊ याबद्दल सुद्धा मार्गदर्शन या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये आम्हाला झालं. आणि बरोबरीने तेलंगणा असेल किंवा राजस्थान, छत्तीसगड असेल, इकडच्या आता सरकारांच्या विरोधात जनमत एकत्रित होत आहे. ते जनमत एकत्रित करण्याचं कामही त्या ठिकाणची भारतीय जनता पार्टी अतिशय आक्रमकपणे त्या ठिकाणी करील. या गोष्टीचाही विशेष उल्लेख केला पाहिजे की प्रधानमंत्र्यांच्या एका अर्थाने केलेल्या निर्णयाचा स्वीकार देशात किती होतो, तर हर घर तिरंगा हे अभियान घोषित केल्यानंतर आपल्या देशाच्या अमृत महोत्सवामध्ये 25 ते 30 कोटी घरांमध्ये 25 ते 30 कोटी घरांमध्ये हा तिरंगा, हर घर तिरंगाचा कार्यक्रम राबवण्यात आला. जसं मी मगाशी सांगितलं, आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये सुद्धा त्या ठिकाणी रशियात असतील किंवा युक्रेनमध्ये असतील, तिथल्या भारतीय विद्यार्थ्यांना परत आणण्यापासून आपण त्या ठिकाणी G20चं मिळालेलं अध्यक्षपद किंवा SCO मध्ये मिळालेलं आपल्याला मानाचं स्थान, याबरोबर जगभरामधल्या व्यवहारात भारताची वाढलेली भागीदारी, यातनं एक भारताचं मजबूत देश असं चित्र हे जगामध्ये माननीय मोदीजींच्या नेतृत्वात भारताचं जात आहे. या अशा सगळ्या विषयांवर इत्थंभूत चर्चा आणि ठराव झाले हे आपल्या माध्यमातून महाराष्ट्रासमोर आणणं ही आवश्यकता होती, म्हणून ही प्रेस कॉन्फरन्स आजची आहे. धन्यवाद. भारत जोडो यात्रेमध्ये आज संजय राऊत सहभागी झालेले. काय म्हणाल? भारत जोडो यात्रेमध्ये जम्मूमध्ये आज संजय राऊत सहभागी झाले. मी सकाळी स्पष्ट केलंय, राम जन्मभूमीच्या अभियानात कारसेवक ज्या वेळेला आपल्याला बलिदान देत होते, साधू संत त्या ठिकाणी या अभियानाची पूर्ण मुहूर्तमेढ करत होते, संघ परिवार या सगळ्यात जोमाने लागला होता सर्व सोडून, त्यावेळेला हे महाशय संजय राऊत प्रभादेवीच्या गल्लीमध्ये लपून बसले होते. 370 कलम 35A काढून काश्मीर भारताचा अविभाज्य भाग करण्याच्या प्रक्रियेमध्ये आमच्या सर्वोच्च नेत्यांनी त्यावेळेला बलिदान दिलं. आणि आता या सगळ्या लढाईतून कायदेशीर लढाईत मार्ग काढताना त्यावेळेला आमचे हे महाशय संजय राऊत हे सार्वजनिक प्रदूषणाचे कार्यक्रम रोज मीडियासमोर करत होते. आणि मग
त्यानंतर आपला देव देश आणि धर्म हे अभियान आम्ही सुरू करू म्हणताना ते परागंदा होते महाशय. आणि मग आता सगळ्या महाविकास आघाडीच्या प्रकरणात पुढे येऊन स्वपक्षाची शकले त्यांनी उडवली. सरकार गेलं, खासदार गेले, आमदार गेले. त्या स्वपक्षाची शकलं उडवल्याच्या कार्यक्रमातला हा पुढचा टप्पा आहे. आणि त्यामुळे अशा भल्या कामाला लागलेले संजय राऊत यांनी बिनाडर राहुल गांधीजींबरोबर नक्की चालावं. ते जितकी पावलं चालतील तितकं महाराष्ट्रामध्ये उद्धवजींच्या शिवसेनेच्या विजयाचे रस्ते बंद होत जातील, हे चित्र आहे. एकीकडे राज्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांविषयी राजकारण केलं जात आहे. धर्मरक्षक बनायसाठी स्वराज्य रक्षक बनायच्या संदर्भात आंदोलन केले जात आहे. दुसरीकडे राज्य सरकारने महत्त्वाचा डिसिजन घेतला आहे की छत्रपती संभाजी महाराजांची जयंती ही शासकीय आणि निमशासकीय कार्यालयामध्ये साजरी केली जाणार. त्या संदर्भातला आदेश देखील जारी केला. मला याचा आनंद आहे. मी सरकारचं अभिनंदन करीन, विशेषतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं, की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्मजयंतीचा अधिकृत सरकारी कार्यक्रम होईल आणि तसा निर्णय घेतला. मला वाटतं आजपर्यंत या निर्णयापासून जे पळाले त्यांनी स्पष्टीकरण देण्याची वेळ आहे. आमचा सवाल उद्धव ठाकरेजींना आहे, ना तुम्ही त्या विमानतळाचं नाव बदललं, ना तुम्ही त्यासाठी काही प्रयत्न केलेत, ना धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीसाठी काही प्रयत्न केलेत. आज भारतीय जनता पक्ष आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेने केलं आहे. तुम्ही आतापर्यंत या विषयामध्ये अलाहित का राहिलात, याचं उत्तर उद्धवजींनी द्यावं. पंतप्रधानांचा काल दौरा झाला मुंबईमध्ये, मात्र हा दौरा फक्त मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जिंकण्यासाठी होता आरोप विरोधकांकडून होता. नाही, त्यांच्या मनात धडकी भरत असेल आणि जर त्यांना वाटत असेल हे जिंकण्यासाठी आम्ही केलं आहे, तर त्यांच्या वाटण्याला आमचं काही नाही. आम्ही जिंकण्यासाठी करतो. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डबल इंजिनचं सरकारचं कौतुक केलं. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की यानंतर महानगरपालिकेत पण ट्रिपल इंजिन दिसेल. तर तिसरं इंजिन आहे नेमकं कोणतं आहे आणि याची अधिकृत घोषणा काय करण्यात येणार आहे का लोक? स्पष्टच आहे ना, याच्यात अधिकृत आणि अनधिकृतचा विषय कुठे आहे. बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप मुंबई महापालिकेत निवडून येईल आणि मुंबईकरांची सेवा करेल, असं ट्रिपल इंजिन असेल. 7 राज्याच्या ज्या निवडणुका होणार आहेत त्याच्यासाठी रणनीती 2 दिवसाचं बैठका झाल्या आणि त्याच्यामध्ये रणनीती ठरला असं तुम्ही आता सांगितलं. मात्र नाही. मुंबई 7 राज्याच्या निवडणुका मुंबईसाठी रणनीती कधी ठरणार आहे? नाशिकमध्ये तुमची बैठक होणार आहे आता. मुंबईतली रणनीती ठरली आणि कार्यक्रमही सुरू झाला आहे. काय विशेष जबाबदारी कोणावर? नाही, कळेल हळूहळू. राज्य निवडणूक आयोगाची हिअरिंग होती आहे, त्यामध्ये ठाकरे गटाकडनं एक स्वरूपाचा आर्ग्युमेंट असं केलं जाणार आहे की काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बीकेसीच्या सभामध्ये मी मोदींचाच आहे असं स्वरूपाचा उल्लेख केला. म्हणजे स्वतःच्या पक्षाचं अस्तित्व नाकारलं, स्वतः मुख्यमंत्री पण नाकारतायत अशा स्वरूपाची ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिप सादर केली जाते. ते तर काल 19 जानेवारी 2023ला एकनाथ शिंदेजींचं वाक्य दाखवत आहेत ना. माझ्याकडे डझनभर वाक्य 2019ची आहेत, ज्यात उद्धव ठाकरेंसहित त्यांचे सगळे उमेदवार म्हणालेत की आम्ही मोदींचे आहोत. मग त्यावर काय करायचं? तुम्ही 2023च्या वाक्यावर जर मला प्रश्न विचारणार असेल तर माझा प्रश्न उद्धवजींच्या शिवसेनेला आहे. 2019च्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये 1 डझन वाक्य मी दाखवीन उद्धवजींची की मी मोदींचा आणि म्हणून मला मतदान करा. मग तेव्हा पक्ष विसर्जित केला होता उद्धवजींनी, असा आमचा आरोप आहे. बीबीसीने द मोदी क्वेश्चन नावाची डॉक्युमेंटरी रिलीज केली आहे ब्रिटनमध्ये, जी भारतात दाखवलेली नाही. त्याबद्दल पक्षाची भूमिका काही ठरली आहे का? म्हणजे भूमिका काय मांडायची, ज्या पद्धतीची मांडणी ते करतायत त्यामुळे बीबीसीने आता त्यांचं नाव बीबीसी म्हणजे बायस बोगस कॅम्पेनर असंच ठेवावं असं आमचं म्हणणं आहे. ठीक है, हिंदी ये सब. आज यहाँ पर विशेष रूप से ये पत्रकार परिषद, ये 2 दिवसीय भारतीय जनता पार्टी की जो राष्ट्रीय बैठक दिल्ली में हुई उसके बारे में पूरे महाराष्ट्र को अवगत कराने के लिए है. सबसे पहले तो हम सभी कार्यकर्ता उत्साह में हैं
क्योंकि भारतीय जनता पार्टी के राष्ट्रीय कार्यकारिणी में इस बात पर मोहर लग गई कि हमारे लोकप्रिय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा जी, इनका अध्यक्ष पद का कार्यकाल ये अब 2024 तक बढ़ाया गया, उनको सम्मानित किया गया। पूरे कार्यकारिणी में 3 ठराव विशेष रूप से हुए। एक राजनीतिक प्रस्ताव था, एक गरीब कल्याण योजनाओं को लेकर मोदी जी की जो सरकार चल रही है उसके बारे में प्रस्ताव था, और तीसरा सामाजिक और आर्थिक संकल्प के विषय में प्रस्ताव था। कुल मिलाकर राजनीतिक परिस्थिति में जनता का मानस, मतदाताओं के मन की इच्छा और उनका रुझान ये भारतीय जनता पार्टी और माननीय मोदी जी के नेतृत्व के प्रति है। ये 3 विधानसभा के चुनाव में राज्यों के ध्यान में आया। गुजरात का विजय तो अभूतपूर्व था, वहाँ पर 182 में से 156 सीटें जीतना, वो भी 7वीं बार सरकार लाना, 27 साल कंटिन्यूसली सरकार बीजेपी की बनना, और उसमें भी पिछड़े वर्ग के जितने सीटें आरक्षित है कुल मिलाकर 13, उसमें से 11 जगह पर जीतना, और आदिवासी इलाकों में जो आरक्षित 27 में से 23 सीटें जीतना, ऐसे अलग अलग बिंदुओं पर ये चुनाव और इसकी जीत ये भारतीय राजनीतिक इतिहास में संशोधन का विषय बन सकती है। इतना बड़ा अभूतपूर्व यश ये भारतीय जनता पार्टी को मिला है, और स्वाभाविक है हमारे विरोधियों को इन राज्यों के चुनाव में लोगों ने नकारा है। हिमाचल की भी बात ले तो हमारे और सत्ताधारी हिमाचल में जो बैठे हैं उनके बीच 1% का फासला है। अगर हम हिमाचल के चुनाव को उसके पहले के योग्य रीति से अगर उसका आलोकन करें तो ध्यान में आता है सत्ताधारी ऐसे जीते हैं कि विरोधी पक्ष को कुछ सीटें मिलना भी मुश्किल हो गई। लेकिन यहाँ पर बराबरी का सामना हुआ, और एक तरीके से वहाँ पर भी जनता का रुझान हमारे प्रति जो रहा उसके लिए हम जनता से धन्यवाद भी व्यक्त करते हैं। सिर्फ चुनाव में विरोधी हारे ऐसा नहीं, लगातार विरोधियों ने हमारी सरकार को, मोदी जी को कलंकित करने का प्रयास लगातार किया, और उस प्रयासों में भी सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं। इस तरीके से सर्वोच्च न्यायालय में हम सब केसेस में हमारे विरोधियों को मुंह की खानी पड़ी है, और वो हमने देखा गुजरात के दंगों के विषय पर, पेगासिस का विषय हो, राफेल का विषय हो, नोटबंदी का विषय हो, इन सभी विषयों को कोर्ट के सामने लेके गए, लेकिन विरोधियों को मुंह की खानी पड़ी है। इस प्रकार का चित्र है। आने वाले समय पर त्रिपुरा, मेघालय, नागालैंड, कर्नाटक, मिजोरम, तेलंगाना, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ़, इन राज्यों के चुनाव है, उसको जीतने और उस पर लिए काम करने की पूरी रणनीति माननीय अध्यक्ष नड्डा जी ने और उस बारे में मार्गदर्शन हम सबको किया। इसका विशेष उल्लेख इस कार्यकारिणी में हुआ है कि माननीय मोदी जी ने भारत के अमृत महोत्सव के निमित्त से हर घर तिरंगा अभियान का ऐलान किया। जन सहभागिता इतनी थी कि 25 से 30 करोड़ घरों तक लोगों ने सहभागिता देकर इस कार्यक्रम को अपनाया। पूरे विश्व के मंडल पर भी देखे तो भारत एक मजबूत देश इस नाते उभर आया है। भले वो G20 की अध्यक्षता हो या रशिया यूक्रेन में हमारे भारतीयों को वहाँ से निकालने का विषय हो या अन्य आर्थिक व्यवस्थाओं के विषय में, माननीय मोदी जी के नेतृत्व में भारत एक मजबूत राष्ट्र इस प्रकार से उभर आया है। इस प्रकार की सभी चर्चाएं और प्रस्ताव इस कार्यकारिणी में मंजूर हुए हैं। संजय राउत भी भारत जोड़ो यात्रा में शामिल हुए। देखिए, संजय राउत जी जब राम जन्मभूमि अभियान के लिए कार सेवक बलिदान दे रहे थे, साधु संत सालों से, पीढ़ियों से इस अभियान को चला रहे थे, संघ और भारतीय जनता पार्टी पूरी ताकत से वहां पर उतरी थी, तब वो संजय राउत जी प्रभादेवी में अपने कार्यालय में अंदर से
लॉक लगाकर बैठे हुए थे। हमने देखा कि जब 370 और 35A निकालकर कश्मीर भारत का अविभाज्य भाग बनाना, इस गतिविधि में पूरा देश जुट गया, तब इसके विरोध में एयर पोल्यूशन का कार्यक्रम मीडिया के सामने संजय राउत जी कर रहे थे। वही हमने देखा कि घोषणा तो देव, देश और धर्म की, लेकिन इस सब से भागकर हिंदुत्व को छोड़कर कांग्रेस और राष्ट्रवादी कांग्रेस से अलायंस करने में जुटे हुए संजय राउत जी थे। जब से कांग्रेस और राष्ट्रवादी कांग्रेस का दामन उद्धव जी के शिवसेना ने संजय राउत के बोलने पर संभाला, उस दिन से शिवसेना उद्धव जी की कम कम होती जा रही है। अब जब ये नेक कार्य संजय राउत कर रहे हैं, तो उसका अगला कदम ये राहुल गांधी जी की बाहों में बाहें डाले घूमने से शिवसेना उद्धव जी की और कमजोर करने के पीछे संजय राउत जी लगे। हमारी उनको शुभकामनाएं हैं। उद्धव जी की शिवसेना ने कांग्रेस को लेकर चिंता जताई है कि कांग्रेस को मतलब जिस तरह से राहुल गांधी की भारत जोड़ो यात्रा में बाकी विपक्षी दल एक साथ नहीं आए, केसीआर, अरविंद केजरीवाल और अखिलेश यादव एक मंच पर आए, तो उनका कहना था कि बीजेपी के खिलाफ एकजुटता दिखानी चाहिए, तो कांग्रेस के खिलाफ ही शक्ति प्रदर्शन किया जा रहा है। कांग्रेस शिवसेना की चिंता को आप कैसे देखते हैं कांग्रेस के बारे में? नहीं, शिवसेना खुद चिंताग्रस्त है कि हम जाएं तो जाएं कहां, और उस चिंता में ना उनको ध्यान में आ रहा है कभी कांग्रेस दोस्त है, कभी ध्यान में आ रहा है कांग्रेस दोस्त रखने लायक नहीं है। तो इसके लिए शिवसेना उद्धव जी की जो है, जाए तो जाए कहां, इस मानसिक रोग से बाहर निकले, फिर दूसरे के बारे में बोले। बीबीसी ने जो शब्द दर्शाई है प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, बीबीसी ने डॉक्यूमेंट दर्शाई। बीबीसी का इस प्रकार का झूठा कैंपेन देखकर हम इतनी ही प्रतिक्रिया दे सकते हैं, बीबीसी यानी बायस बोगस कैंपेनर, और इससे ज्यादा कुछ नहीं। छत्रपति संभाजी महाराज की जयंती मनाने का जो सरकार ने फैसला किया है, खासकर आप लोग रास्ते पर उतरे और उसके बाद ये सारी चीजें कैसे हुई? हम सरकार का अभिनंदन करते हैं, विशेष रूप से हमारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी और उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी का, कि धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज जी की जन्म जयंती ये अभी पूरे महाराष्ट्र में सरकार की दरबार में और सरकारी कार्यक्रम इस नाते मनाई जाएगी। ये हमें अभिमान का विषय है। बाला साहब के पोर्ट्रेट का अनावरण किया जा रहा है, सबको न्योता दिया गया है, लेकिन शिवसेना वहां पर कन्नी काटने की कोशिश में है, उसको आप कैसे देखते हैं? भाई देखिए, इसमें उन्होंने आना या नहीं आना उनका विषय है। व्यक्तिगत मेरा मानना है और पार्टी का भी मत ऐसे ही है कि सम्माननीय हिंदू हृदय सम्राट बाला साहब ठाकरे जी, इनका तैल चित्र ये अगर सम्मानपूर्वक महाराष्ट्र के विधानसभा में लगाया जा रहा है, तो ये अपॉलिटिकल कार्यक्रम है, सभी ने आना चाहिए और सभी ने अपना सम्मानपूर्वक भाव वहाँ पर प्रदर्शित करना चाहिए। कन्नी काटने वाले अगर किसी विशिष्ट वर्ग की वोट की चिंता के कारण कन्नी काटते होंगे, तो उद्धव जी स्वयं का भी आत्मनिरीक्षण करिए। अब वोट की राजनीति के लिए आप किस किस को ठुकराओगे और किस किस को ना कहोगे, ये भी एक बार बता दीजिए। एक वीडियो वायरल हो रहा है कल के कार्यक्रम का, जिसमें एकनाथ शिंदे जी को देवेंद्र फडणवीस ने प्रधानमंत्री के दाहिने तरफ जाने के लिए कहा, उसको लेकर के पूरे सोशल मीडिया पे वीडियो सर्कुलेट किया जा रहा है कि देखिए, कल की सभा इतनी अति प्रचंड अति विशाल हुई, वैसे तो इसके खिलाफ बोलने लायक कुछ न बचा न था। वर्किंग डे को ऑड टाइम पर मुंबईकरों ने जिस प्रकार का आशीर्वाद दिया, और जो आए उन्होंने तो दिया ही दिया, जो सभा में पहुंच नहीं पाए, कुछ लोगों को सभा के कारण अड़चनों का भी सामना करना पड़ा, उन सब ने भी अपना रोष नहीं प्रेम व्यक्त किया, तो उसके बाद कहने के लिए कुछ बचा नहीं। तो इस प्रकार से वीडियो वायरल करना, कुछ फोटो डिस्प्ले करना, ये सब चीज़ों को मैं ओछी हरकत कहता हूँ। जो ओछी राजनीति करते हैं वो ओछी हरकत करते हैं। वो कह रहे हैं कि बीजेपी ने प्रधानमंत्री को लाया, सब डेवलपमेंट के काम दिखाया, लेकिन वो तो हमारे काम थे। दिल्ली में जिस तरह से बीजेपी हारी, वैसे भी यहाँ पर हारने वाली शिवसेना को कोई हटा नहीं सकता। नहीं, बोलने से क्या जाता है, हर चुनाव में तो बोलते ही है शिवसेना उद्धव ठाकरे जी की। गोवा का चुनाव आया, हम ही जीतेंगे, यूपी का चुनाव आया, हम भारतीय जनता पार्टी को हराएंगे।
ये हर चुनाव में बोलते रहते हैं। ये जो हमारे यहाँ पर एक कलाकार है बहुत प्रसिद्ध, क्या नाम उनका, जो बाउले चलाते हैं, आपको नाम पता है ना? तो रामदास पाध्याय के जो बोल के बाउले रहते हैं वैसे ये लोग हैं, तो इनके बोलने पे भरोसा किसका है? आशिष शेलार सर, विधानसभा अध्यक्ष आहेत राहुल नार्वेकर, त्यांनी सांगितलं की निमंत्रण पत्रिकेमध्ये उद्धव ठाकरेंचं नाव नाही आहे आणि त्यांना वेगळी पत्रिका पाठवली जाणार आहे. तर काय याच्याबद्दल काय सांगणार? आणि उद्धव ठाकरेंनी त्या दिवशी दुसरा कार्यक्रम त्यांनी शेड्यूल बघा, त्यांनी काय करायचं याच्यावर मी भाष्य करू शकत नाही. ते सर्वस्वी उद्धवजींचा स्वतःचा निर्णय असू शकतो. माझं व्यक्तिशः मत आहे आणि पक्षाचंही तेच मत आहे की माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजींचं तैलचित्र ज्या वेळेला सन्मानपूर्वक आपण विधानमंडळात लावतो त्यावेळेला तो कार्यक्रम अराजकीय आहे. सर्व पक्षांनी राजकारण बाजूला सोडून या कार्यक्रमात यावं. मनात शंका अशी येते की ह्याही कार्यक्रमातून बाजूला जाण्याचा प्रयत्न जर उद्धवजी करत असतील तर अजून तुम्ही विशिष्ट वर्गाची मतं मिळवण्यासाठी कोणाकोणाला ठोकर मारणार आहात त्याची यादी तरी एकदा उद्धवजी द्या. कोणाकोणाशी तुम्ही संबंध तोडणार आहात एका विशिष्ट वर्गाची मतं मिळवण्यासाठी त्याची स्पष्टता तर द्या, असं आमचं त्यांना आव्हान आहे. चला, निमंत्रण पत्रिकेतनं उद्धव ठाकरेंचं नावच वगळलं गेलं. प्रश्न विचारल्यावर विधानसभा अध्यक्ष म्हणाले की त्यांना वेगळी पत्रिका पाठवली जाणार आहे. मग त्यांनी उत्तर दिल्यावर तुम्ही मला काय विचारताय? 6 वर्षासाठी निलंबन झालंय, ते तुमच्यासाठी फायदेकारक आहे का? बघा, फायदा तोटा बघून आम्ही राजकारणात उतरत नाही, आम्ही सेवेसाठी उतरलो आहोत. या मतदारसंघामध्ये महाराष्ट्र विकास आघाडीचं जिंकणं म्हणजे जनतेशी घोर अपमान आहे. भाजप आणि आमचा NDA सहकारी पक्ष जिंकला पाहिजे, यासाठी हे सुचिन्ह आहे असं मी म्हणेन. सर, कालच्या भूमिपूजनानंतर आदित्य ठाकरेंनी आज पुन्हा ट्विट केलेलं आहे की 5 जे रस्त्यांचे कंत्राट दिलेलं आहे कॉन्क्रिटीकरणासाठी ते रद्द करावी, कारण स्पर्धात्मक निविदा प्रक्रिया पार पडलेली नाहीये आणि दर वाढवून देण्यात आलेले आहेत. त्यामुळे याचा खुलासा करावा किंवा ही प्रक्रिया रद्द करावी. दुसरा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय की ज्यांना 5 कॉन्ट्रॅक्टरला काम देण्यात आलेलं आहे त्यांना मुंबईसारख्या शहरामध्ये अशा प्रकारचा रस्ते बनवण्याचा अनुभव आहे. बरोबर आहे. आदित्य ठाकरेंचा जळफळाट, थैथयाट, पोटदुखणी ही त्यांच्या गोट्यातील 25 वर्ष सातत्याने काम करणाऱ्या काळ्या यादीतल्या कंत्राटदारांना काम न मिळाल्याची आहे. आणि त्यामुळे चांगले आलेले कंत्राटदारही सोडा, चांगलं कामही सोडा आणि माझ्या घरभरणी करणाऱ्यातल्या लोकांना कामं द्या. हा आदित्य ठाकरेंचा पोटदुखीचा प्रकार आहे. ते कधीही होणार नाही. जनतेला, मुंबईकरांना खड्डेविरहित रस्ते पाहिजेत. 25 वर्षात तेच कंत्राटदार, तीच पद्धत, तीच रिंग आणि तेच त्यांच्या घरातली लोक, त्यांच्याकडनं पैसे वसूल करायला अनिल परब, त्याच्यासाठी सचिन वाजे, हे सगळं आम्ही पाहिलं आहे. मुंबईकरांना या त्रासातून सुटका होते आणि म्हणून काही लोकांच्या प्रॉफिटमध्ये अटका होतोय. त्यांची जबाबदारी आणि त्यांची वकिली आदित्य ठाकरे करतायत का, आमचा प्रश्न आहे. सांगितलं काय? मग तुम्ही इंग्लिशमध्ये विचारा. British channel has done a series on the role of Narendra Modi during his tenure as a chief minister, questioning his role, which is the case is already in the Supreme Court. How you look at this particular timing? This campaign is ill managed campaign. For us, BBC means bias, bogus campaigner. That's all. Thank you. थँक्यू. देशसेवा हेच आद्य कर्तव्य मानून निष्ठापूर्वक सेवा करून सासवड आणि पंचक्रोशीतील ग्राहकांसाठी सुरू आहे गुणवत्तापूर्ण आणि उत्तम प्रतीच्या सर्वच वस्तू देणारे सैनिक वेलफेअर कॅन्टीन, तेही सामान्य जनतेसाठी विनाकार्ड, जिथे आपणास मिळेल सर्व प्रकारचा उत्तम दर्जाचा गुणवत्तापूर्ण किराणा, सर्व प्रकारची बेकरी उत्पादने, ड्रायफ्रुट्स, कॉस्मेटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स, गारमेंट्स आणि असं बरंच काही, तेही मिलिटरी कॅन्टीनच्याच दरात, जे असेल सामान्य जनतेसाठी विनाकार्ड. तेव्हा या, पहा आणि खात्री करा. पत्ता सैनिक वेलफेअर कॅन्टीन, सासवड हिवरे रोड, शिवानी क्रिएशन समोर, सासवड. प्रोप्रायटर शरद यादव फौजी. मोबाईल 750 70 88 201 आणि 93 700 78 945.